नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्कटिव्ह न्यूज. द डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शाळेतील काही ठळक घडामोडी. श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव 2024 ओमकारनगर आजदेगाव डोंबिवली पूर्व येथे डायमंडचा राजा यांचे आगमन, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, वारकरी भजनात गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे महागंगा आरती यांचे आयोजन करण्यात आलं, जी मुंबई आणि डोंबिवली प्रथमच पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली. जणू आपण गंगेकिनारीच उभे राहून ही गंगा आरती करत आहोत. यावेळी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवचे अध्यक्ष, शिवसेना विधानसभा सचिव बंडू गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य डायमंड राजाचे आगमन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, महेश पाटील, प्रकाश म्हात्रे, योगेश म्हात्रे, राजेश इतर अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. यावेळी गंगेची महाआरती देखील मोठ्या श्रद्धेने करण्यात आली. महाआरतीच्या वेळी भक्तांनी एकत्र येऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. तसेच शिवसेना डोंबिवली विधानसभा सचिव बंडू पाटील यांच्या आलेल्या सर्व मान्यवरांनी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सूत्रसंचालन विवेक पोरची यांनी केले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. होय. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमण्या. ये बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. होय. आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमण्या. कल्याण डोंबिवली शहरामध्ये असलेला हा राजा म्हणजे कुठेही आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये बघायला भेटणार नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये पण बघायला भेटणार नाही. या आजय गावातला
गणपती बाप्पा डायमंडचा राजा म्हणून ओळखला जातो आणि तो नवसालाही पावतो असा हा डायमंडचा राजा आज त्याचा आगमन सोहळा होता. आणि त्या आगमन सोहळ्यानिमित्त आपण बघितलं असेल गंगा आरती असेल, काही दहीहंडीचे पथकं असेल त्यांनी सलामी दिलेली आहे आणि अतिशय जोरात हा कार्यक्रम आज झालेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूशेठ पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला आणि हा नवसाला पावणारा डायमंडचा गणपती मी गणपती बाप्पाच्या चरणी मस्तक ठेवून विनंती करेन की या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि या सर्व कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांना सुखी समाधान देवो अशी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो. म्हटलं की आपण यावेळी गंगा आरती करूया, कारण गंगा आरती कधी झाली नव्हती आणि पवित्र आरती अशी आहे. आम्ही तो गंगा आरती करण्याचा विचार केला, सगळ्या मित्र परिवारांनी बाबांना विचारलं आता आरती करूया, असं करून मग आम्ही ठरवलं की गंगा आरती आपण करूया. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गेल्या 15 वर्ष हा डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेश उत्सव हा साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती, परंतु आज या आजदेगाव मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची ही महागंगा आरती या ठिकाणी झालेली आहे, संपन्न झालेली आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. महेश पाटील आहेत, प्रकाशजी म्हात्रे आहेत, राजेश मोरे साहेब आहेत, जयंता पाटील आहे, हनुमान ठोंबरे साहेब आहेत, असे सर्व लोकप्रतिनिधी, गुलाबराव वजे साहेब आहेत. सर्व मंडळी या ठिकाणी या गणपतीला भेट देण्यासाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहे. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.